या ठिकाणी आपण गव्हाचं 1 वाटी पीठ घेतलंय, ज्वारीचं अर्धी वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी आणि हिरवी मिरच, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे। आता आपण याचे शेंगोळे बनवणार आहेत पीठ मळून। तर या पिठामध्ये ठेचा टाकलाय आणि चवीनुसार मीठ टाकलंय। आता अशा रीतीने पीठ मळायला सुरुवात करायची आहे। पिठावर तेल टाकलंय, तर चांगल्या प्रकारे मऊसूर पीठ मळून घ्यायचंय आणि मळून घेतल्यावर याचे शेंगोळे करायचे। आता आपलं तेल कडक झालंय, त्याच्यात टाकली जिरी, मोहरी, 2 मिरच्या टाकल्यात, आधी मिरच्या टाकल्या होत्या मी, 2च टाकल्या, खूप सारा कढीपत्ता आणि टाकणारे थोडीशी हळद। या मिश्रणामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे, 1 ग्लास पाणी टाकते, ठीक आहे। आणि ह्याच्यात ते शेंगोळे बनवून टाकायचे। अशा प्रकारे शेंगोळे बनवून घेतलेले। तिकडे आदिरा पण बनवून टाकते त्याच्या हाताने शेंगोळे, मस्त बनवते। आणि आता हे आपण उकळलेल्या पिठामध्ये टाकणार आहे। तर आदिराने मस्तपैकी शेंगोळे बनवलेले आहेत। ती कशी बनवते ते तुम्ही बघा। असं करते, परत वळवते आणि खाली ठेवते, ती तिच्याप्रमाणे प्रयत्न करते। चांगल्या प्रकारे आता उकळी आलेल्या उकळीमध्ये आपण शेंगोळे एक एक करून सोडून द्यायचे। तर शेंगोळे सोडून देते मी। थोडंसं पीठ होतं, ते पीठ आता मी पाण्यामध्ये मिक्स करून ह्या रस्स्यामध्ये टाकणार आहे। अशा प्रकारे शेंगोळे हलवून घेते मी, चांगले उकळून देणार, त्याला मंद गॅसवर। आपले शेंगोळे खाण्यासाठी तयार। 15 मिनिट झालेले आहे। आता शेंगोळ्यांना आपण मंद आचेवर असं शिजवून दिलेले मस्तपैकी शेंगोळे तयार झाले। त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं।